किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार सुंदर। नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे अर्नाळा किल्ल्याला भेट द्यायला। अर्नाळा किल्ला म्हणजे आपल्या मुंबईपासून थोडासा जवळ असलेला हा किल्ला, विरार पश्चिमेला असलेला हा किल्ला। तर आता आम्ही आहोत अर्नाळा जेट्टीजवळ। इकडनं विरार किंवा नालासोपारा वेस्टवरनं तुम्ही ट्रॅव्हल करून डायरेक्ट अर्नाळा जेट्टीला या। तिथून आपल्याला जेट्टी पकडून अर्नाळा किल्ल्यावरती जावं लागतं। तिथे गेल्यावरती मी तुम्हाला तो अर्नाळा किल्ला दाखवीन सगळा। तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। चला मग जाऊया। आता आम्ही चाललो आहे बोट पकडायला। पुढे बोट लागतात। आता ही पाठीमागे अर्नाळा जेट्टी आहे। ही अर्नाळा जेट्टी, इथून आपल्याला चालत जाऊन पुढे इथे बोटी आहेत, तिथे आपल्याला बोटी पकडायच्या। तर माझ्यासोबत प्रसाद पण आहे। आज आम्ही दोघंच जण आहेत, बाकी सगळे बिझी आहेत। झोपले म्हणजे आता काय असतील बिझी कुठेतरी, त्यांना जीवनाचा आनंद घेता येत नाही। हां, तर आजचा आपला अर्नाळा किल्ल्याचा व्हिडिओ आहे। आणि पावसाचे दिवस आहेत। पावसा म्हणजे मे महिना चालू आहे आणि समुद्र पूर्ण खवळला आहे। तर आजची व्हिडिओ एकदम भन्नाट असणार आहे। म्हणजे अर्ध्या पाण्यातून आम्हाला चालत जाऊन बोट पकडायची आहे। आता बघूया कसं ॲडव्हेंचर होतं ते आमचा। मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी। इथे आहे अर्नाळा जेट्टी, ही इकडे अर्नाळा जेट्टी आणि हा इकडे असलेला समोर हा अर्नाळा किल्ला। तर आपल्याला इथेच जायचं आहे आणि इथून बोटी लागतात। ते इथून बोटी पकडून आपल्याला इथे अर्नाळा किल्ल्यावर जायचं आहे। तर चला जाऊया आपण आता बोट पकडायला। फायनली बोटीवरती आलो आम्ही। फायनल होणार आहे। बोटीवरती चढायचीच कसरत मेन आहे। नशीब पाहण्याचं लाटा पण भरपूर आहेत पूर्ण, म्हणजे अर्धा भिजलोय पूर्ण। कसं तरी बोटीवरती आलो। आता आपल्याला इकडनं किल्ल्यावरती जायचं आहे। बस बाबा, हालायला होतं। बोट सॉलिड हलते। अरे उस समंदर उधर वक्त मिले हो, पानी बहुत ज्यादा है ना, बहाव तो उठने आ जाए। अब अरे उतरेगा। मित्रांनो, बोटीतून उतरलो, पण बोटीतून उतरायची कसरत बघा, तुम्हाला दाखवतो। मेन बोटीतून उतरायची कसरत आहे आणि बोटीमध्ये चढायची कसरत आहे। हे बघा, मित्रांनो फायनली आम्ही अर्नाळा काय बोलतात अर्नाळा बेटावरती आम्ही पोचलो आहे। तिथून आता आपण किल्ल्यावर जाणार, पण त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिलं दर्शन होतं ते कालिका मातेचं मंदिराचं दर्शन। हे कालिका मातेचं मंदिर आणि हे बाजूला आहे ते एकविरा मातेचं मंदिर। तर दोन्ही मंदिराचं आपण दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया। आणि मंदिराच्या दारात सुंदर अशी बोटीच्या आकाराची तुळस, मस्त असं तुळशीचं वृंदावन आहे बोटीच्या आकाराचं, सुंदर असं। तर चला मग जाऊया आपण मंदिरात आणि देवीचं दर्शन घेऊन मग आपण पुढे किल्ल्यावर जाऊया। एकविरा मातेच्या मंदिरात आहो। हे एकविरा मातेची मूर्ती सुंदर अशी। आपल्याला किल्ल्यावरती जायचं आलं तर गावातूनच आपल्याला जावं लागतं। आता आपण इकडनं आलो, इथे कालिका मातेचं मंदिर, इथून आपल्याला जाऊन ह्या रस्त्याने आपल्याला किल्ल्यावरती जायचं आहे।
मित्रांनो, आपण आता गावातून आलो चालत. इथून आता आपण आलो गावातून, इथून आलो आणि इथून आता आपल्याला जायचं आहे. इथून आपल्याला किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वारातून तर तुम्हाला दाखवतो मी कुठून जायचं ते. हे इथून आपल्याला असं चालत जायचं आहे, थोडं म्हणजे कडेकडेने चालत जायचं आहे. तिथूनच मुख्य प्रवेशद्वार आहे. हा इथे मुख्य प्रवेशद्वार, इथूनच आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. फायनली आपण पोचलो आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी. हे आहे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार. सुंदर असं नक्षीकाम केलं आहे प्रवेशद्वारावरती. आणि इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. आणि हा किल्ल्याचं प्रवेशद्वार. सुंदर असं नक्षीकाम आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती. तर मित्रांनो, या किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर गुजरातच्या एका माणसाने हा किल्ला बांधला आहे 1516 साली समथिंग. त्याच्यानंतर हा किल्ला 1530 साली पोर्तुगीजांनी जिंकून घेतला. जवळजवळ 200 वर्ष त्यांचं या किल्ल्यावरती वास्तव्य होतं. त्याच्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडनं जिंकून घेतला. त्यापासून इथे मराठ्यांचं वास्तव्य होतं. तर सुंदर असा हा किल्ला आहे. या किल्ल्यावरती एकूण 10 बुरुज आहेत. आणि अजून काय काय आहे ते तुम्हाला सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. शंकराचं मंदिर आहे. आता आपण पहिलंच कालिका मातेचं मंदिराचं दर्शन घेतलं. आता शंकराचं मंदिर वगैरे, पहिलं आपण सगळे बुरुज वगैरे फिरून घेऊया, नंतर मग शंकराच्या मंदिराचं दर्शन घेऊया. किल्ल्याचं प्रवेशद्वार हे समुद्राच्या म्हणजे एकदमच जवळच आहे. असं गावातून वगैरे नाही आहे, समुद्राच्या जवळ हा इथे समुद्र. आणि इथून हे प्रवेशद्वार म्हणजे जवळच आहे, असं लांब नाही. पण आपल्याला गावातून यावं लागतं. इथून गावातून किल्ल्यावरती यावं लागतं इथे प्रवेशद्वारापासून. या किल्ल्याला अजून एक प्रवेशद्वार आहे, ते आतल्या बाजूने मी ते दाखवतो तुम्हाला. तर चला आता आपण आतमध्ये किल्ल्यात जाऊया. सुंदर असं घुमट. तर मित्रांनो, एक तो तिथे रस्ता आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवतो. तो बुरुजावरून येतो इथे रस्ता. म्हणजे एक प्रकारचा असणार तो, म्हणजे की सैनिकांसाठी असणार, की तिकडनं प्रवेशद्वाराचं रक्षण करण्यासाठी वगैरे असणार, की तिकडे सैनिक वगैरे उभे राहत असतील वगैरे. पण तो रस्ता मी तुम्हाला वरतून पण दाखवतो. आपण वरती जाऊया आणि नंतर तिकडून बघूया. तर आता आपण किल्ल्यात जाऊया आतमध्ये. आणि ह्या इथे 2 देवड्या आहेत त्यांसाठी. इथे एक आणि इथे एक प्रवेशद्वाराजवळ. आणि ह्या अशा खोबणी आहेत, म्हणजे इथे ह्या दरवाजा वगैरे त्यांनी पहिलं असे लावलेलं. आणि वरती पण आहेत तिथे खोबणी, म्हणजे त्या काळी इथे दरवाजा वगैरे असणार त्यासाठी ह्या खोबणी वगैरे. म्हणजे तो आपण लाकडी उंडका वगैरे ठेवतो ना, त्याच्यासाठी त्या खोबण्या वगैरे करून ठेवलेल्या आहेत. तर आता आपण जाऊया किल्ल्यामध्ये. आणि हे इथे एक खोली लागते आपल्याला पहिलीच डाव्या बाजूला. आणि हा आतला असा किल्ल्याचा परिसर. सध्या पावसाळी वातावरण आहे, तर सुंदर असं वातावरण तयार झालं इथे. आता इथे आपण वरती आलो. तर वरती आलो की थोडं आपल्याला इथे हे पडक्या इमारतीचे अवशेष आहेत इथे. आणि इथेच डाव्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. ते आपण नंतर बघूया. पहिलं आपण सगळ्या बुरुजावरून सर्वप्रथम आपण सगळे बुरुज फिरून येऊया. बुरुज फिरून आलो की आपण मग मंदिरात वगैरे जाऊया. तर 10 बुरुज आहेत, ते मी तुम्हाला सगळे बुरुज दाखवतो. तर आपण पहिलं उजव्या बाजूने जाऊया. उजव्या बाजूने फिरत आपण मग डाव्या बाजूने इथे येणार आहेत. तर चला मग जाऊया आपल्या पहिल्या बुरुजावरती. किल्ल्याच्या पहिल्या बुरुजावरती जातो आहे. तर आता आपण इथून आलो. हे मुख्य इथे प्रवेशद्वार. आणि इथून आता ह्या डाव्या बाजूला इथे आपल्याला वरती जायचं आहे. तिथे ह्या पायऱ्या आहेत, पायऱ्यांवरतून आपल्या ह्या पहिल्या बुरुजावरती जायचं आहे. तर चला मग जाऊया बुरुजावरती. आणि तिकडूनच तुम्हाला मी किल्ल्याचा तो पहिला आपण मुख्य प्रवेशद्वाराचा घुमट बघितला, तो पण तुम्हाला वरतून दाखवतो. सुंदर असं वरतून पण आहे त्याचं नक्षीकाम. तर चला मग जाऊया वरती. आता आपण आहोत पहिल्या बुरुजावरती. तर हा आहे पहिला बुरुज. हा पहिला बुरुज. आणि इथे खाली खोली आहे, म्हणजे सैनिकांना आतमध्ये राहण्यासाठी ही आतमध्ये इथे खाली खोली आहे. दाखवतो तुम्हाला. ही आतमध्ये खोली. आणि तिथे अजून एक आहे, ते मगाशी मी तुम्हाला दाखवली ना, ती छोटी एक खोबण अशी दाखवली, ती तिकडे आहे. ती पण आपण जाऊन बघूया. दुसरी आपण मगाशी मी खोबण दाखवली ती, तर आपण इथून खाली जाऊया. आता इथे प्रवेशद्वार इकडनं दिसतो पूर्ण.
मगाशी मी तुम्हाला दाखवला तो प्रवेशद्वाराचा हा घुमट वगैरे आणि हा इकडनं तो रस्ता आहे. म्हणजे इथे सैनिक पहारा वगैरे देत असतील तेव्हा लपून. आणि किल्ल्यावरचं अजून एक तुम्हाला खास आकर्षण दाखवतो. किल्ल्यावरती असं जागोजागी या जंग्या आहेत. ही एक जंगी आहे, ही आहे इथून म्हणजे शत्रूवरती लपून वार करण्यासाठी ह्या जंग्या आहेत जागोजागी. इकडे पण आहे ही, या जंग्या आहेत जागोजागी. आणि इकडनं ह्या पहारा वगैरे देत असतो. इकडनं पूर्ण समुद्र असा दिसतो. म्हणजे प्रत्येक बुरुजावरती अशा जंग्या वगैरे आणि असे टेळणीसाठी छोट्या छोट्या विंडो टाईप असं ठेवलेले आहेत. आणि हा इथे आहे समोर मुख्य प्रवेशद्वाराचा घुमट आणि त्याच्यावरती असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा. तर आता आपण तिकडे वरती जाऊया. सुंदर असा घुमट हा. आणि हा इथून दिसणारा हा किल्ल्याचा संपूर्ण असा परिसर, हा संपूर्ण असा किल्ला. पावसाळ्याचं वातावरण आहे, खूप सुंदर आहे. सुंदर असा हा परिसर. आणि बुरुजाच्या समोरच दिसणारा हा पूर्ण समुद्र. आपण आहे आता सध्या आहे मुख्य प्रवेशद्वारापाशी. हे मुख्य प्रवेशद्वार. आणि सध्या समुद्राला भरती आहे, त्यामुळे समुद्र पूर्ण खवळलेला आहे. आणि पावसाचे दिवस आहेत आणि सुंदर असं वातावरण आहे, छान वाटतंय. आता मी आहे बुरुजावरती इथे. तर बुरुजावरून तुम्हाला सगळा परिसर दाखवतो किल्ल्याचा. तर हा इकडे मुख्य प्रवेशद्वार, इकडनं पूर्ण तुम्हाला किल्ला दाखवतो. बघा हा सगळा परिसर किल्ल्याचा. चौकोनी असलेला हा किल्ला आहे. याच्यावरती 10 बुरुज आहेत. त्यातला आता आपण पहिला बघितला आहे. आणि हा इथे आहे दुसरा हा बुरुज. हा इकडे पहिला बुरुज म्हणजे मुख्य प्रवेशद्वारापाशी असलेला पहिला बुरुज आणि हा दुसरा बुरुज. तर आता आपण 2 बुरुज बघितले, तर बाकीचे बुरुज पण आपण फिरून येऊया. चला जाऊ आपण पुढच्या बुरुजावरती. आता आपण आहोत तिसऱ्या बुरुजावरती. सॉरी, आपण 2 बुरुज बघून झाले. आता हा तिसरा बुरुज आहे. सुंदर असा तिसरा बुरुज. चौकोनी आकाराचा हा किल्ला आहे आणि किल्ल्यावरती टोटल 10 बुरुज आहेत. आणि चौकोनी असल्यामुळे 4 कॉर्नरला 4 बुरुज आहेत. त्यातील एक बुरुज आहे तो प्रॉपर असा चौकोनी आहे, तो तुम्हाला मी दाखवीन. आपण तिसऱ्या बुरुजावरती आहे. तर आता तिसरा बुरुज बघून झाला. आता आपण जाऊया चौथ्या बुरुजावरती. पावसाला पण सुरुवात झाली इथे आणि आम्ही चाललो आता चौथ्या बुरुजाकडे. सुंदर असा पावसाळी वातावरण. आलो आहे चौथ्या बुरुजावरती. इथून आलो आपण. हा चौथा बुरुज. इथे पण सेम आहेत, जंग्या वगैरे आहेत आणि मध्ये मध्ये अशा विंडो टाईप ठेवलेल्या आहेत शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी. आणि इथे असलेले हे मंदिर ते आपण नंतर जाऊन बघूया कोणतं मंदिर आहे ते. चला मग जाऊया आता पुढे. आणि या किल्ल्याची एक खास बात आहे, म्हणजे या किल्ल्याची तटबंदी अजून पण प्रॉपर अशी साबूत आहे. फक्त आतल्या ज्या इमारती आहेत त्यांची पडझड झाली आहे, बाकी तटबंदी वगैरे एकदम चांगली आहे. तुम्ही तटबंदीवरनं चालू वगैरे जाऊ शकता, चालत जाऊ शकता. आम्ही तिकडून चालत जातो आहे, म्हणजे प्रॉपर अशी आहे तटबंदी. पूर्ण तटबंदीवरनंच आम्ही फिरतो आहे. तर हा आहे समोर आता 5वा बुरुज. फक्त थोड्या पायऱ्या फक्त ढासळलेल्या आहेत, तर सांभाळून तुम्ही जावा त्याच्यावरती. आणि जो 5वा बुरुज आहे तोच गणेश दरवाजा आहे, तो आपण तिकडे पण जाऊया खाली. आम्ही 5व्या बुरुजावरती आहे. तर इकडनं तुम्हाला खालती जाऊन तुम्हाला गणेश दरवाजा दाखवतो. तर ह्या 5व्या बुरुजावरतून इथे खाली जायला आपल्याला रस्ता आहे. इकडनं आपल्याला खाली जायचं आहे गणेश दरवाजावरती. चला मग खाली जाऊया. तर
खाली काळोख आहे तर आम्ही बॅटरी दाखवतो मला. हा खालती गणेश दरवाजाकडे जायचा रस्ता. आता आपण आलो इथे खालती. हा गणेश दरवाजा तुम्हाला दाखवतो. हा गणेश दरवाजा. इथे पण असा घुमट वगैरे आहे, सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि हा गणेश दरवाजा गडाच्या मागच्या बाजूला ओपन होतो. ह्या गणेश दरवाज्यावरती पण असं नक्षीकाम केलेलं आहे. इकडे पण असं एका प्राण्याचं असं चित्र कोरलेलं आहे. आणि हा गणेश दरवाजा हा किल्ल्याचा मागील बाजू, हे किल्ल्याचा मागील बाजू. हा इथे बुरुज, हा चौथावाला बुरुज आपण जो बघितला मगाशी तो. आणि तिथून असं या काटकोनात हा इथे गणेश दरवाजा आहे. म्हणजे शत्रूला न कळणारा हा असा गणेश दरवाजा आहे. हा इथे काटकोनामध्ये असा असलेला. आणि शक्यतो हा कळून नाही येत की बुरुजाच्या खालीच असल्यामुळे हा गणेश दरवाजा कळून नाही येत. तर चला आपण आतमध्ये जाऊया आता परत. आणि इथे सैनिकांना राहण्यासाठी वगैरे जागा वगैरे आहे की पहारेकऱ्यांसाठी. आणि हा आतमध्ये जायला, हा किल्ल्याच्या आतमध्ये जायचा रस्ता. आणि मगाशी आपण आलो तो हा इकडनं चोर रस्ता. तर जाऊया परत आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये. आणि इथून या पायऱ्या पण आहेत वरती जायला, त्या डायरेक्ट आपल्याला बुरुजावरती घेऊन जातात. आणि हा किल्ल्याचा आतला परिसर. आता आपण 6व्या बुरुजावरती आहे. इथून आपण आलो आता. आणि हा 6वा बुरुज. इथे पण सेम अशा जागा ठेवल्यात टेळणीसाठी. म्हणजे ऑलमोस्ट सेमच आहे आपण बुरुज. फक्त इथे काही चोर दरवाजा वगैरे काय नाही की खाली असं सैनिकांसाठी राहायला इकडनं जायला जागा वगैरे नाही आहे. तर चला आपण 7व्या बुरुजाकडे. इकडे 7वा बुरुज. आपण 7व्या बुरुजावरती आहे. आणि हा बुरुज थोडा असा खाली आहे. म्हणजे बाकीच्या बुरुजांसारखा नाही की बाकीचे बुरुज सगळे वरती आहेत. हा असा खाली आहे. म्हणजे हा त्या काळी एक बुरुज, म्हणजे इथे छप्पर वगैरे असणार, म्हणजे छत वगैरे असणार. ते सध्या ढासळलेल्या परिस्थितीत आहे. म्हणजे याची उंची म्हणजे बाकीच्या बुरुजापेक्षा यांची दिवाळ्यांची उंची जास्त उंच आहे. म्हणजे इथे छत वगैरे असणार. या छतांच्या खोबण्या आहेत इथे जागोजागी. तर इथे छत वगैरे असणार. आणि हा इकडनं डायरेक्ट असा पायऱ्यांचा एक काय होतं प्लॅटफॉर्म होता वाटतं इथे, म्हणजे ब्रिज टाईप. तो पण ढासळलेला आहे. तर आणि इथे छोट्याशा खोल्या आहेत सैनिकांना राहण्यासाठी. आणि इथे पण जागोजागी टेळणीसाठी अशा विंडो वगैरे ठेवल्यात. आणि या अशा जंगे आहेत. चांगल्या बोले, चांगल्या बोले. आणि किल्ल्यावरती आज आम्ही दोघंच जण आहेत, त्यामुळे फुल एन्जॉय करतोय. मस्ती पण चालू आहे आणि आपला किल्ला बघणं पण चालू आहे. असं नाही की आम्ही मस्तीच करतोय,
किल्ला पण बघतोय आम्ही. असं म्हणजे आम्हाला काय वाईट सवय नाही, फक्त एवढंच की आम्हाला महाराजांचे किल्ले बघायला खूप आवडतात, म्हणून आम्ही वेळ मिळेल तसं आम्ही दोघं पण फिरतो. तर पावसाळ्यातला आमचा पहिला ट्रेक सुरू झाला आहे. उन्हाळ्यात पण करतो, उन्हाळ्यातले पण तुम्ही बघितलं असेल आमचे ट्रेक. आता आमचा पावसाळ्यातला पहिला सुरुवात झाली आहे. तर आता आपण पोहोचलो आहे 8व्या बुरुजावरती. इथे पण सेमच आहे, पण ह्याची थोडीशी पडझड झाली आहे. 8वा बुरुज. प्रत्येक बुरुजावरती असं सैनिकांना राहण्यासाठी वगैरे अशा रूम्स आहेत तिथे, ज्या खोल्या तिथे इथे पण आहे. ह्या बुरुजावरतून इथून आलं की इथे साईडलाच आहे. आता आम्ही आहो 9व्या बुरुजावरती आणि हा बुरुज आहे चौकोनी आकाराचा बुरुज आहे. दाखवतो तुम्हाला, हा चौकोनी आकाराचा पूर्ण बुरुज आहे. ह्या किल्ल्यावरती एकमेव हा बुरुज आहे जो चौकोनी आकाराचा आहे. आणि इथूनच आपल्याला खालती दिसतं पंचलिंगेश्वर मंदिर आणि इथे बाजूला असलेली अष्टकोनी बाव म्हणजे विहीर, ही पण तुम्हाला दाखवतो मी. तर चला आपण खाली जाऊया आता. ह्या बुरुजावरती पण अशीच एक खोली आहे जी सैनिकांना राहण्यासाठी आहे. तुम्हाला दाखवतो किल्ल्यावरती असलेली अष्टकोनी विहीर. इथे अष्टकोनी असलेली विहीर आणि इथे बाजूला असलेलं पंचलिंगेश्वर महादेव मंदिर आणि ही अष्टकोनी विहीर, ती आपण नंतर खाली जाऊन बघणार आहोत. आता आपण जाऊया शेवटच्या बुरुजावरती. फायनली आपण पोचलो आहे किल्ल्याच्या शेवटच्या बुरुजावरती. हा आहे माझ्या पाठीमागे बघाल तुम्ही, हा शेवटचा बुरुज. हा बुरुज थोडाफार प्रमाणात ढासळलेला आहे, पण बघण्यासारखा आहे. तर आपल्या किल्ल्याची पूर्ण प्रदक्षिणा झाली, आपण पूर्ण किल्ला बघून झाला आहे. आता आपण आतून किल्ला बघूया. बाहेर म्हणजे आपण तटबंदीवरनं पूर्ण फिरून बघितलं, आता आपण आतून किल्ला बघायचा आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. महादेवाचं मंदिर वगैरे आणि दर्गा पण आहे एक, तो पण तुम्हाला दाखवतो, आणि गणेश मंदिर पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. चला मग जाऊया आपण किल्ल्याच्या आतमध्ये. तर फायनली आपण सगळे बुरुज बघून झालेलो आहे. आता आपण जातो आहे खाली आतमध्ये, किल्ल्याच्या आतमध्ये. मेन किल्ला आतून कसा आहे तो आपण बघूया. आपण जिथे होतो तिथेच परत आलो आपण. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार, त्याचाच बुरुज हा. तर आपण परत तिथूनच खाली जाऊया आणि किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूया. आता आपण आहोत हजरत शाह अली शाह बाबा दर्गा, अर्नाळा किल्ला. ही त्यांची दर्गा, तिथे आहे आपण. चांगला बोले. आता आपण चाललो आहे पंचलिंगेश्वर महादेव मंदिर बघायला. तर हे आहे समोर पंचलिंगेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेली ती अष्टकोनी बाव. तर आतून आपण बघूया मंदिर कसं आहे ते. तर ही आहे इथे अष्टकोनी बाव आणि इथे बाजूलाच असलेली गणपतीची मूर्ती आणि इथे ही अजून एक गणपतीची मूर्ती आणि हे इथे नंदीची मूर्ती. सुंदर अशी ही विहीर आहे. गोड्या पाण्याची ही विहीर आहे आणि विहिरीत कासव आहेत, मासे आहेत. सुंदर असा इकडचा परिसर आहे. आणि हे पंचलिंगेश्वर महादेव मंदिर. चला मग आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आम्ही किल्ल्यामध्ये फिरता फिरता आम्हाला एक छोटा रस्ता सापडला. हा छोटा दरवाजा आहे, हा किल्ल्याच्या मागच्या बाजूला येतो. एकदमच छोटा आहे, म्हणजे लाईक असा मोठा नाही आहे प्रवेशद्वार वगैरे, छोटासा आहे. म्हणजे हा मागच्या बाजूला येतो, म्हणजे मागच्या बाजूला जे रहिवासी वस्ती आहे, हा पूर्ण परिसर आहे, ते इकडे यायला हा असेल रस्ता छोटासा. आणि ह्या दरवाजाने आपण आतमध्ये जर गेलो तर आपल्याला समोरच हे पंचलिंगेश्वर महादेव मंदिर दिसतं. इथे हे पंचलिंगेश्वर महादेव मंदिर आहे आणि तिथूनच तुम्ही चालत आलात की हा तुम्हाला छोटा रस्ता भेटतो किल्ल्याच्या मागच्या बाजूला जायला. चला मग आपण अजून फिरूया, अजून कोणतं मंदिर आहे ते बघूया. दर्गा बघितला, पंचलिंगेश्वर महादेव मंदिर बघितलं,
अजून एक तिसरं मंदिर आहे, ते पण आपण बघूया. किल्ल्याच्या आतमध्ये 3 हे आहेत, म्हणजे 2 मंदिर आहेत आणि एक दर्गा आहे. आणि बाहेर कोणते आहेत ते आपण नंतर जाऊन बघूया. प्रसाद कसा आहे किल्ला? एकदम छान असा छान सुबक दिसणार. तटबंदी तर एक नंबर आहे, ऑसम आहे. पण इतक्या वर्षाची आहे. म्हणजे समुद्राच्या लाटांचा जो मारा बसला त्याचा कायच एवढा हे नाही झालेला आहे परिणाम. म्हणजे नॉर्मल असं हे झालेलं आहे, पडझड झाली आहे, पण एक नंबर अशी तटबंदी आहे. सर्वांनी आवर्जून आणि या किल्ल्याला नक्की भेट द्या. आम्ही आता जास्त पावसाळ्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू आहे आणि किल्ल्यावरती कोण नाही आमच्याशिवाय, त्यांचे असे पर्यटक वगैरे. आम्ही दोघंच आता सध्या आहे. मित्रांनो, आपण पंचलिंगेश्वर महादेव मंदिर बघितलं, दर्गा बघितला. हा इथे दर्गा आहे आणि तिथे पुढे पंचलिंगेश्वर महादेव मंदिर. इकडनं आपण चालत आलो, इथे हे दत्त मंदिर लागतं. मित्रांनो, भूक लागली होती म्हणून आंबे घेऊन आलो. या आंबे खायला. प्रसाद, कुठे आंबा तुझा? रस प्यायलाय म्हणलं माय, आंब्याचा रस प्यायलाय म्हणलं माय. तर आंबे आता आम्ही खातोय ते, तुम्ही पण या आंबा खायला. समोर समुद्र आणि इथे हातात आंबा. किल्ल्याच्या बाहेर आलो आम्ही फिरता फिरता आणि आम्हाला इथे एक गणेश मंदिर लागलं आहे. हे गणेश मंदिर, तर तुम्हाला ते पण आतून दाखवतो मी. मित्रांनो, किल्ला वगैरे बघून झाला. आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. तर आमची बोट आता तिथे लागली आहे, तर आम्ही चाललो परत बोटीने. मित्रांनो, सगळा किल्ला बघून झाला. फक्त तो एक टेळणी बुरुज फक्त राहायला बघायचा. तो तिकडे लांब आहे, तिथे पाणी जास्त भरले म्हणून तिकडे जायला नाही आलं. पण आपल्या भारतामध्ये फक्त तो एकच असा टेळणी बुरुज जो किल्ल्यापासून थोडासा लांब आहे. आणि दुसरा एक आहे तो श्रीलंकेमध्ये. तर फायनली आम्ही बोटीतून परत आमच्या प्रवासाला निघालो. समुद्राच्या मधोमध आहे. यांची बोट सगळ्यात छोटी. पावसाळ्यातून हे लोक कसे ट्रॅव्हल करतात, म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्यांना. पहिलं एकदम रिस्की आहे एकदम पावसाळ्यातून ट्रॅव्हल करणं. आणखी पहिल्या पावसात आम्ही ट्रॅव्हल केलं, आम्हाला समजलं काय आमची हालत झाली. यांची लाईफ एकदम म्हणजे भरपूर डिफिकल्ट आहे. समुद्राच्या मधोमध आहे. मित्रांनो, आता आम्ही पोचलो अर्नाळा जेट्टीला. तो समोर आहे तिथे अर्नाळा किल्ला, अर्नाळा बेटावरती. आणि फायनली आमचा फर्स्ट जलदुर्ग ट्रॅक आमचा झालेला आहे. फुल ॲडव्हेंचर टाईप होता. खूप मजा आली. जाताना जी मजा आली, येताना थोडीशी होती ती मजा, जास्त नव्हती. पण जाताना रिस्की भरपूर होतं. आता इकडचे लोक कसे ट्रॅव्हल करतात ते त्यांनाच माहिती. पण खूप मजा आली. तुम्ही पण हा किल्ला नक्की पहा, खूप सुंदर आहे. आणि तिकडचं जे बुरुज आहेत, तिकडचं मंदिर आहेत, तिकडचा आजूबाजूचा परिसर आहे, खूप छान आहे. नक्की आवर्जून तुम्ही या किल्ल्याला भेट द्या. आणि प्रसाद, काय सांगशील किल्ल्याबद्दल? खूप मजा आली. एक पहिल्यांदा जलदुर्ग आहे, मस्त ॲडव्हेंचर आयुष्यात पाहिजे, सर्वांनी करणे गरजेचं आहे. तर तुम्ही मिस करू नका, ॲडव्हेंचर करा, घाबरून घरी बसू नका प्लीज.
खूप मजा आली. फायनली आता हा व्हिडिओ आता आम्ही इथेच एंड करतो. मला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.